तिचं स्पीड, बोटचं स्पीड 5 km/h आहे. म्हणजे स्ट्रीमचं स्पीड म्हणजेच वॉटरचं, पाण्याचं फ्लो होण्याचं स्पीड हे नक्कीच त्यापेक्षा कमी असणार आहे. आणि मग ते विचारले त्यांनी, फाइंड द स्पीड ऑफ द स्ट्रीम. आणि मग क्वेश्चनची सुरुवात इथूनच करूया आपण. लेट एक्स, नंतर कंडिशन बघूया नक्की काय दिलं आहे. एवढं तर क्लिअर आहे, तिचं स्पीड 5 km/h आहे. बोटचं स्पीड म्हणूया आपण. ती बोट हाताने चालवते आणि स्वातीचं बोटचं स्पीड 5 km/h आहे. आणि आपण मग पाण्याचं स्पीड किंवा वॉटरचं स्पीड, ज्याला आपण स्ट्रीमचं स्पीड म्हणतो, ते लेट स्पीड ऑफ द स्ट्रीम बी x km/h. हे x km/h मानलं तर डाउनस्ट्रीममध्ये आणि अपस्ट्रीममध्ये स्पीड काय येणार? किंवा स्पीड नाही, डिस्टन्स बघायचं आहे. डिस्टन्स का टाइम कॅल्क्युलेट करायचं आहे. अगोदर क्वेश्चन काय दिलं आहे तो बघूया. स्टील वॉटरमध्ये, हां हे पण सांगितलेलं आहे, तिचं स्पीड जे आहे बोटचं ते स्टील वॉटरमध्ये आहे. असं नाही खाली जाताना किंवा वरती येताना. मग त्याच्यामध्ये फरक पडणार का? तर पाण्याच्या स्पीडचा इफेक्ट होणार, तिच्या बोटिंगच्या स्पीडमध्ये फरक पडणार. पाण्याच्या डायरेक्शनमध्ये म्हणजेच डाऊनस्ट्रीममध्ये जात असेल तर स्पीड वाढणार, अपस्ट्रीममध्ये जात असेल, वरच्या साईडला जात असेल तर स्पीड कमी होणार. पण त्यांनी मग डाऊनस्ट्रीमचं स्पीड दिलेलं नाही आहे, अपस्ट्रीमचं पण स्पीड दिलेलं नाही आहे. हे स्पीड जे आहे ते स्टील वॉटरमधलं त्यांनी दिलेलं आहे. 5 km/h हे शांत तलावातलं पाणी, फ्लो न होणारं पाण्यामध्ये तिचं स्पीड कॅल्क्युलेट केलं आहे, ते 5 km/h दिलं आहे. तर मग एक्स हे स्ट्रीमचं स्पीड घेतलं तर डाऊनस्ट्रीममध्ये बोटचं स्पीड काय येणार? Therefore, speed of the boat in downstream. ठीक आहे, काय येणार आहे हे x+5 का x-5 डाऊनस्ट्रीममध्ये, म्हणजे दोन्हीच्या स्पीडचे काय होणार? ॲडिशन होणार. रिव्हरच्या स्पीडमध्ये बोटचं स्पीड ॲड होणार. का तर उताराने चाललेलं आहे, स्पीड वाढणार आहे. म्हणजेच एक्समध्ये 5+x का 5x+5 किंवा अपस्ट्रीम मधलं स्पीड. देअरफॉर स्पीड इन डाऊनस्ट्रीम न म्हणता अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम स्पीड असं म्हणलं तर चालेल. स्पीड ऑफ द बोट इन, हे दोन्ही पण मी का लिहितोय तर x अगोदर का 5 अगोदर कोणतं स्पीड जास्त असणार आहे? इथे अपस्ट्रीममध्ये x-5 येणार का 5-x येणार? कोणाचं स्पीड जास्त असणार? तुमचं लॉजिक काय सांगतंय? ती बोट चालवते ते स्पीड जास्त असणार का पाण्याचं स्पीड जास्त असणार? बोटचं स्पीड जास्त असणार. कारण जर ती चालवतीये बोट 3 km/h आणि पाणी खाली येतंय 5 km/h तर बिचारी पुढे जाणारच नाही, मागं जाणार. म्हणजे तिचं डाऊनस्ट्रीमचं जे काही स्ट्रीमचं स्पीड आहे त्याच्यापेक्षा नक्कीच बोटचं स्पीड जास्त असलं पाहिजे तरच ती पुढे जाणार आहे. म्हणजे अपस्ट्रीम केसमध्ये ती पोचणार कधी? जर स्ट्रीमच्या स्पीडपेक्षा तिच्या बोटचं स्पीड म्हणजेच x हे स्ट्रीमचं स्पीड असेल तर, आणि तिचं स्पीड 5 आहे तर 5 - x km/h आणि इथे 5 + x km/h. हे लक्षात आलं पाहिजे. हे झालं स्पीड. आणि मग आता टाइम बघूया. टाइम त्यांनी कोणता जास्त आहे तो सांगितलेला आहे. किती डिस्टन्स कव्हर करण्यासाठी? तर ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण प्रवास किती किलोमीटरचा आहे?
तर 5.25 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि मग टाइम टेकन फॉर डायरेक्टली तो मी डाउनस्ट्रीम, त्याच्या अगोदर डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड इन डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम, हे पण लिहायला हरकत नाही. जसं इथे होतंय बोर्डवरती तसंच लिहून टाका लगेच, डिस्टन्स कवर्ड इन आणि महत्त्वाचं त्यांनी रिटर्न डाउनस्ट्रीम पण लिहिलेलं आहे, डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. दोन्ही केसमध्ये सेम डिस्टन्स आहे, शॉर्टकट नाही आहे कोणता, एवढं डिस्टन्स आहे 5.25 किलोमीटर. आणि मग टाईम काढूया, टाईम टेकन इन डाउनस्ट्रीम सुरुवातीला आणि नंतर अपस्ट्रीमचा टाईम बघूया. टाईम टेकन फॉर द स्वाती फॉर डाउनस्ट्रीम, टाईम टेकन फॉर डाउनस्ट्रीमसाठी लागणारा टाईम काय ना, टाईम इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजेच टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि डिस्टन्स किती आहे तर हे 5.25 किलोमीटर आणि डिवायडेड बाय यासाठी लागणार असणारं डाउनस्ट्रीमसाठीचं स्पीड किती आहे तर 5 + x. आणि मग युनिट काय येणार तर आवर येणार, ते लिहायची गरज नाही. हे आलं इक्वेशन 1. इक्वेशन 1 2 म्हणत नाही आपण, त्याचा जास्त पुढे विचार करत नाही, लिहित नाही फ्रॉम इक्वेशन 1 2, पण कळेल तुम्हाला शक्यतो. टाईम टेकन फॉर अपस्ट्रीमसाठी लागणारा टाईम डिस्टन्स तर तेवढंच आहे आणि स्पीड मात्र किती असणार आहे 5 - x एवढं असणार आहे. इक्वेशन नंबर 2. आता महत्त्वाचं काय दिलं आहे आपल्याला माहिती आहे, डाउनस्ट्रीमसाठी वेळ जास्त लागणार आहे का अपस्ट्रीमसाठी वेळ जास्त लागणार आहे, कशासाठी वेळ लागणार जास्त, हे दोन शब्दाचे अर्थ समजले की हे एक्झाम्पल समजतं आहे. डाउनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहणं किंवा बोटिंग करणं आणि अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने बोटिंग करणं. आणि मग डाउनस्ट्रीम म्हणजे पाण्याची डायरेक्शन जी आहे त्याच डायरेक्शनमध्ये बोटिंग करत असेल नक्कीच फास्ट होणार आहे, म्हणजे हे स्पीड जास्त असणार आहे, हे स्पीड कमी असणार आहे. जे स्पीड जास्त आहे त्यासाठी लागणारा टाईम डिस्टन्स तेवढंच आहे दोन्हीचं, तो टाईम कमी असणार आहे आणि हा जास्त असणार आहे. म्हणजे दोन्हीमधला डिफरन्स त्यांनी सांगितलं आहे, जर इफ इट टेक्स हर 1 hour more to row the boat 5.25 किलोमीटर अपस्ट्रीम दॅन टू रिटर्न टू द डाउनस्ट्रीम. म्हणजे अपस्ट्रीमसाठी जेवढा वेळ लागतोय त्यापेक्षा डाउनस्ट्रीमसाठी किती वेळ जास्त लागतोय, कुणासाठी वेळ जास्त लागतोय 1 तास जास्त लागतोय सांगितलंय अपस्ट्रीम दॅन टू द डाउनस्ट्रीम. म्हणजे 1 तास जास्त लागतोय अपस्ट्रीमसाठी कोणापेक्षा डाउनस्ट्रीमपेक्षा, म्हणजे अपस्ट्रीमचा टाईम जास्त लागणार आहे आणि डाउनस्ट्रीमचा असंही माहिती आहे आपल्याला कमी लागणार आहे. आणि तो किती आहे डिफरन्स तर 1 hour आहे. म्हणजे दोघांच्या टाईमची सबट्रॅक्शन फ्रॉम गिवन कंडिशन, दोघांची सबट्रॅक्शन करा. कशामधून काय सबट्रॅक्ट करायचं, कोणता टाईम जास्त आहे डाउनस्ट्रीमचा कमी असणार आहे, अपस्ट्रीमचा जास्त असणार आहे. म्हणजे टाईम फॉर अपस्ट्रीम मायनस टाईम फॉर डाउनस्ट्रीम इज इक्वल टू 1 hour येणार. म्हणजेच 5.25 अपॉन 5 - x मायनस 5.25 अपॉन 5 + x इज इक्वल टू 1 hour. सॉल्व करूया. अगोदर कॉमन घेऊया 5.25, म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन करायला बरं पडेल. 5 - x मायनस 1 अपॉन 5 + x इज इक्वल टू 1. आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5.25 इन ब्रॅकेट 5 + x मायनस
5 मायनस एक्स डिवायडेड बाय 5 मायनस एक्स इंटू 5 प्लस एक्स इज इक्वल टू 1. इथे ब्रॅकेट ओपन केला तर मायनस मायनस प्लस एक्स होईल, म्हणजेच 5 कॅन्सल होईल, एक्स प्लस एक्स 2x मिळेल आणि न्युमिरेटरमध्ये राहील आणि डिनॉमिनेटरची ही टर्म इकडे 1ला मल्टिप्लाय होईल आणि ती काय असेल तर 5 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे न्युमिरेटरमध्ये इथे 2x राहील 5.25 देअरफॉर 5.25 मल्टिप्लाय बाय 2x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये इथं काय राहणार नाही, ही टर्म इकडे 1ला मल्टिप्लाय होईल म्हणजे राईट साईडला ए मायनस बी ए प्लस बी 1ला मल्टिप्लाय झाले तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. समजलं का बघा. आणि मग इथे 5.25 मल्टिप्लाय बाय 2 किती 1050 10.50 एक्स येईल आणि इज इक्वल टू 25 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. आणि मग दोन्ही टर्म काय करूया लेफ्टला घेऊया. म्हणजे आता इथे 10.5 ठीक आहे 10.5 एक्स येईल मायनस एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर एक्स स्क्वेअर येईल प्लस 10.5 एक्स आणि मायनस 25 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन बरोबर आलं आहे का, कुठलं कॅल्क्युलेशन चुकलं आहे का बघा, काहीतरी चुकलं आहे की नाही. 2x स्क्वेअर एक्स हां बरोबर डेसिमल फॉर्ममध्ये त्यांनी घेतलेलंच नाही आहे, डेसिमल फॉर्म काढून टाकला, हे बरं झालं असतं. आपण एक काम करूया 10ने मल्टिप्लाय करूया, डेसिमल फॉर्म निघून जाईल. कारण चालेल 10ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा इथंच हा डेसिमल फॉर्म गेलं असतं 525 अपॉन 100 आणि मग याला कशाने डिवाइड होतं आहे 25ने होईल. 25ने 100ला आणि 525ला होत आहे का बघा. किंवा मग इथे पण आपण एक काम करू एक्स स्क्वेअर 10.5 म्हणजेच 105 अपॉन 10 10.5 म्हणजे 105 अपॉन 10 आणि 10नी काय करूया ईच टर्मला मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथे येणार देअरफॉर 10x स्क्वेअर प्लस 105x इथे 10 कॅन्सल होणार मायनस 250 इज इक्वल टू 0. 10नी सगळ्यांना का मल्टिप्लाय केलं डेसिमल पार्ट गेला म्हणजे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायला फॅक्टराइज करायला इझी जाईल. अजून कशाने तरी डिवाइड होतं 5नी डिवाइड होईल सगळ्या टर्मला. इथे 5ने डिवाइड केलं तर 2x स्क्वेअर येईल, इथे 5ने डिवाइड केलं तर प्लसच आहे ना प्लसच आहे. 5ने डिवाइड केलं तर 5 2 जा आणि 5 21x येईल आणि मायनस 550 इज इक्वल टू 0 आलं. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला जसं पाहिजे तसं मिळालं. आता फॅक्टराइज करता येईल 2x स्क्वेअर प्लस 21x मायनस 50 इज इक्वल टू 0. प्रॉडक्ट किती आला पाहिजे 2 इंटू 50 प्रॉडक्ट 2 मल्टिप्लाय बाय 50 म्हणजेच 100 आला पाहिजे. 100 प्रॉडक्ट आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 21 आली पाहिजे. कोणते दोन नंबर आहेत असे 10 10 100 अजून 25 5 25 4 चालेल ना 25 आणि 4 25 आणि 4 त्याच्यामध्ये प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे आहे मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला आणि -4 म्हणजेच इथे फॅक्टराइज करावं लागेल 2x स्क्वेअर प्लस 21x स्प्लिट करणार आपण 25x -4x मध्ये आणि -50 इज इक्वल टू 0 आणि मग पहिल्या दोन टर्ममधून x कॉमन येईल आणि 2x प्लस 25 राहील आणि मायनस सेकंड टर्ममधून 2 कॉमन येईल 4 नाही आहेत -2 कॉमन येईल आतमध्ये 2x प्लस 25 इक्वल टू 0 आणि मग इथे
दोन्हीमधून 2x+25 कॉमन येईल आणि इकडे राहील x आणि इथे राहील -2. x - 2 = 0. म्हणजेच आता इच फॅक्टर इक्वल टू 0 येईल. 2x+25 0 घेतला तर x ची व्हॅल्यू -25/2 येईल, जी पॉसिबल नाही आहे. x म्हणजे स्ट्रीमचं स्पीड आहे आणि स्पीड नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे आणि 25/2 म्हणजे 12.5 येईल, पण निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे x = x - 2 फॅक्टर 0 घेतला तर x ची व्हॅल्यू 2 km/h. हे झालं स्वातीच्या बोटचं स्पीड स्टील वॉटरमध्ये. शांत पाण्यामध्ये, तलावामध्ये तिने बोटिंग केलं असेल तर त्यावेळेसचं तिचं स्पीड. बरोबर आहे का बघा. आणि मग हा जो क्वेश्चन आहे तो हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्समधला आहे. हॉट्सचा 2च एक्झाम्पल बघायचे, त्याच्यामधला असाच सेम क्वेश्चन अगोदर होता, फक्त तिथे बोटिंग करणाऱ्याचं स्पीड बहुतेक फाइंड करायचं होता, स्ट्रीमचं स्पीड दिलेलं होतं. वर क्वेश्चन लिहून झालं सगळ्यांचा. क्वेश्चन मी पुसला तर चालेल, मला क्वेश्चन लिहायला आता वेळ लागेल, थोडासा मोठा प्रश्न आहे. बाकीचं लिहून घ्या तोपर्यंत सोल्युशन पटकन. कॅल्क्युलेशन शक्यतो समजलं असेल तर मनाने करून टाका. लास्ट क्वेश्चन यामधला आपले जे टाईप चाललेलं आहे टाईम, डिस्टन्स आणि स्पीडचं. ॲक्च्युली स्पीड नाही, टाईम आणि डिस्टन्सचे एक्झाम्पल चालले आहेत, ज्याच्यामध्ये स्पीड ऑटोमॅटिक येणारच आहे. आणि मग हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सवरती आधारित, हॉट्सवरती आधारित अजून एक क्वेश्चन आहे ट्रेनचा. 2 trains leave a railway station at the same time. At the same time, the first train travels ज्यांना हे लक्षात येत आहे त्यांनी इथेच 5.25चं 525 डिवाइड बाय 100 करा आणि तिथेच 25ने डिवाइड करून टाका. 21/20 येईल, 21/4 काहीतरी येईल आणि मग सिम्प्लिफाय करणं अजून सोपं होऊन जाईल. तो बसून काय झालं, रेंजचा प्रॉब्लेम आहे का? अरे नेहमी कसा प्रॉब्लेम येतोय? कुठल्या कंपनीचं नेट वापरताय तुम्ही? अरे BSNL कशाला वापरायचं? सरकारी कामं आजकाल कशाला? पहिल्यापासून जरा अडचणीत आहेत, सरकारी कामांना अडचणच येते. हां बोला, काय? काय कळलं नाही मला. वायफायचं BSNL चाललं पाहिजे की चांगलं? ब्रॉडबँड आहे म्हणजे तुमचं? मग ब्रॉडबँडला काय प्रॉब्लेम येतो? माहीत कसं नाही? ब्रॉडबँडला काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी वापरले ना ब्रॉडबँडला, BSNLच्या काही
हां म्हणजे वायरचं कनेक्शन प्रॉपर नाही केलेलं. वायर नीट जोडली असेल, टाईट केली असेल तर पावसाने ऊन वाऱ्याने हलणार नाही आणि जॉईंट शक्यतो चांगले मारायचे. त्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर नाही प्रॉब्लेम येत. ट्रॅव्हल्स ड्यू वेस्ट अँड द सेकंड ट्रेन ड्यू नॉर्थ. and the कारण मी वापरलेलं आहे लोणंदमध्ये BSNLचं ब्रॉडबँड आणि चांगलं चालतं, वायरचे प्रॉब्लेम नसतील तर. अँड द सेकंड ट्रेन ड्यू नॉर्थ. The first train travels 5 km/h faster than the second train. सुटसुटीत सगळं दिलं त्यांनी, फक्त प्रश्न वाचायचा त्रास घ्यायचा आहे. The first train travels 5 km/h faster than the second train. If after 2 hours, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. शेवटचा क्वेश्चन का आहे याचं कारण हे आहे. इफ आफ्टर 2 hours they are 50 km apart, find the average speed of each train. प्रश्न समजतोय का? काय काय सांगितलं त्यांनी? एकाच वेळेस एका स्टेशनवरून निघालेले 2 ट्रेन आहेत. एक कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे आणि दुसरी कुठल्या डायरेक्शनमध्ये, आणि मग दोन्ही सुद्धा अपोजिट डायरेक्शनमध्ये चालले आहेत का? नाही. तुम्हाला ईस्टची अपोजिट डायरेक्शन वेस्ट माहिती आहे का? वेस्टची अपोजिट डायरेक्शन ईस्ट माहिती आहे? दोन्ही पण माहिती आहे. आणि बिचारी एक ट्रेन चाललेली आहे ड्यू वेस्टला आणि दुसरी बिचारी चाललेली आहे नॉर्थला, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये ते नाही आहेत. हे तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे. आणि मग आपण इथे काय करूया, खाली दाखवलं तर आपल्याला कॅल्क्युलेशनला जागा राहील, त्यासाठी इथेच दाखवूया. हां, हे असं काहीतरी तुम्ही ग्राफ पेपरवरती किंवा ते जॉमेट्रीचं जे जॉग्रफीचं काही मेथड आहे ना, नॉर्थ साऊथ कुठे दाखवतात, ईस्ट वेस्ट कुठे दाखवतात, वरती काय दाखवतात आणि खाली नॉर्थच्या अपोजिट साऊथ, आणि ईस्ट कुठल्या साईडला, राईटला का लेफ्टला? ईस्ट राईटला, आणि वेस्ट समजा इथं
स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे. आणि मग इथून निघालेलं आहे ओ म्हणूया आपण, ओ पॉईंट इथून निघालेलं आहे कुठल्या साईडला, वेस्टकडे निघालं आहे, बरोबर आहे. आणि एकाच वेळेस निघालेत हां. एक जण इकडे निघाला आहे, फर्स्ट ट्रेन वेस्टकडे निघाली आणि दुसरी सेकंड ट्रेन नॉर्थकडे निघाली. म्हणजे एक लेफ्टला जाणार आहे आणि एक वरती जाणार आहे. फिगर काढून घ्या छोटीशी आणि मग बघूया आपण नक्की काय होणार आहे ते. हां, ओ पासून निघालेत आणि ही झाली अर्धी माहिती त्यांनी सांगितलेली की एक डायरेक्शन, एका ट्रेनची डायरेक्शन आहे वेस्टच्या साईडला चाललेली आहे आणि एक ट्रेन चाललेली आहे नॉर्थकडे चाललेली आहे. म्हणजे एक ट्रेन या डायरेक्शनमध्ये चालली, एक ट्रेन वरच्या डायरेक्शनमध्ये, ठीक आहे. आणि द फर्स्ट ट्रेन ट्रॅव्हल्स 5 km/h फास्टर दॅन द सेकंड ट्रेन. आपण स्पीडचा विचार केला तर कुणाचं स्पीड जास्त असणार आहे, फर्स्ट ट्रेनचं का सेकंड ट्रेनचं? आणि कुणाचं स्पीड एक्स मानूया. त्यांनी स्पीड ऑफ इच ट्रेन विचारलं आहे. म्हणजे एक्स काय पाहिजे तर ट्रेन ऑफ द स्पीड, लेट द ट्रेन ऑफ द स्पीड, का रे, लेट द स्पीड ऑफ ट्रेन सेकंड का फर्स्ट. एक्स काय म्हणायचं, फर्स्ट ट्रेनचं स्पीड एक्स मानूया का कोणतं आवडेल तुम्हाला? कुणाचं स्पीड जास्त आहे, फर्स्ट ट्रेन का सेकंड ट्रेनचं? फर्स्ट ट्रेनचं स्पीड जास्त आहे. म्हणजेच जर सेकंड ट्रेनचं फर्स्ट ट्रेनचं स्पीड एक्स मानलं तर सेकंड ट्रेनचं स्पीड काय येणार? किंवा त्यांनी दिलेल्या पद्धतीनं 5 km फास्टर आहे म्हणजे सेकंड ट्रेनचं स्पीड एक्स असेल तर फर्स्ट ट्रेनचं स्पीड काय येणार? x+5. ते करूया आपण. फर्स्ट ट्रेनचं स्पीड नाही, एक्स काय म्हणायचं आहे, सेकंड ट्रेनचं. लेट द स्पीड ऑफ ट्रेन इज इक्वल टू, सेकंड ट्रेन इज इक्वल टू x km/h. आणि मग देअरफॉर द स्पीड ऑफ फर्स्ट ट्रेन इज इक्वल टू x+5 km/h. आता त्यांनी सांगितलं की एकमेकांपासून 50 km डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे ही ट्रेन, कुठली ट्रेन नॉर्थकडे चाललेली आहे, पहिली ट्रेन. फर्स्ट ट्रेन वेस्टकडे चालली, फर्स्ट ट्रेन वेस्टकडे चालली, ही इथे पोचली. फर्स्ट ट्रेन या ठिकाणी पोचली, ए या ठिकाणी. आणि सेकंड ट्रेन नॉर्थकडे चाललेली आहे, इथे पोचली, बी या ठिकाणी पोचले. तर त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे तर 50 km आहे. म्हणजेच कोणतं डिस्टन्स 50 km आहे, हे गंमत आहे. आपल्याला माहिती आहे हे डायरेक्शन जे त्यांनी मेन्शन केले आहेत, नॉर्थ आणि वेस्ट, हे दोन्ही डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, हे माहिती आहे आपल्याला. याचा अर्थ इथं कोणता थेरम वापरायचा आहे आपल्याला, पायथागोरस थेरम वापरायचा आहे. त्याच्यामधलं कोणतं डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, ए बी डिस्टन्स माहिती आहे. आणि मग कोणतं डिस्टन्स माहीत होईल, ओ ए आणि ओ बी. कसं तर वेस्टकडे जातानाचा स्पीड किती आहे, वेस्टकडे जाताना म्हणजे कोणती ट्रेन, फर्स्ट ट्रेनचं स्पीड किती आहे, x+5 km/h. आणि इकडे जातानाचं स्पीड किती आहे, x km/h. हे स्पीड आहे. पण किती वेळानंतर इथे ए आणि बी या ठिकाणी फर्स्ट ट्रेन आणि सेकंड ट्रेन पोहोचलेले आहेत तर आफ्टर 2 hours. म्हणजे टाईम पण माहिती आहे आपल्याला. डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल आणि डिस्टन्स एकदा कॅल्क्युलेट केलं
ओ ए डिस्टन्स आणि ओ बी डिस्टन्स की पायथागोरस थेरम वापरता येईल. म्हणजे आपल्याला ओ ए डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजेच वेस्टकडे जाणाऱ्या फर्स्ट ट्रेनचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. किती तासानंतरचा? 2 तासानंतरचा. देअरफॉर डिस्टन्स कवर्ड बाय फर्स्ट ट्रेन इन 2 hours इज इक्वल टू, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे फर्स्ट ट्रेनचं? एक्स प्लस फाय इंटू टाइम किती? 2 hours. 2 इंटू एक्स प्लस फाय असं लिहितो मी. 2 इंटू एक्स प्लस फाय हे आलं पहिल्या ट्रेनचं डिस्टन्स, म्हणजेच ओ ए. हां ते राहिलं गे ओ ए का ओ बी? तर फर्स्ट ट्रेनचं स्पीड डिस्टन्स म्हणजेच ओ ए. ओ एची व्हॅल्यू मिळाली 2 मल्टिप्लाय बाय, कोणता फॉर्म्युला वापरतो आपण? इथे लिहितो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. आणि टाइम 2 hours आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलच्या अगोदर लिहितो म्हणजेच एक्स प्लस फाय. एवढं टाइम कवर केलेलं आहे आवरमध्ये येईल. टाइम नाही, डिस्टन्स कवर केलेलं आहे किलोमीटरमध्ये येईल. आणि नाव डिस्टन्स कवर्ड बाय सेकंड ट्रेन इन 2 तासांनीच त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही ट्रेनमधलं डिस्टन्स 50 किलोमीटर आहे, म्हणजेच 2 hours. म्हणजेच सेकंड ट्रेननी म्हणजे नॉर्थकडे जाणाऱ्या ट्रेननी कवर केलेलं डिस्टन्स फिगरनुसार ओ बी येणार. ओ बी इज इक्वल टू टाइम मल्टिप्लाय बाय स्पीड. स्पीड किती आहे इथे? सेकंड ट्रेनचं एक्स आहे, किलोमीटर, म्हणजे 2x किलोमीटर हे डिस्टन्स आलं. आणि मग आता बाय पायथागोरस थेरम किंवा फिगर काढावीच लागेल ना. इन ट्रायंगल ओ ए बी, त्याच्या अगोदर ओ मेन्शन करायचा होता. क्वेश्चनच्या सुरुवातीला ओ इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द बोथ द ट्रेन्स असं जर म्हणलं असतं तर बरं पडलं असतं. लेट द ट्रेन्स लिव्ह द रेल्वे स्टेशन फ्रॉम पॉईंट ओ असं कुठेतरी वरती लिहा. आणि मग 9 बाय डायरेक्ट मी पायथागोरस थेरम म्हणतो. गोरसचं स्पेलिंग काय रे? पायथागोरस PYTHAGOROUS असेल का? ROS. हां काहीतरी असेल, ROS असेल, ROUS असेल. पायथागोरस थेरम काय येणार? OA² प्लस OB² इज इक्वल टू AB². किंवा AB चालेल, कॉन्स्टंट आहे, राईट साईडला येईल. आणि मग हे सॉल्व करणं म्हणजेच आपलं सोल्युशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे लिहितो, जागा लागणार आहे आपल्याला OA² प्लस OB² इज इक्वल टू AB². OAची व्हॅल्यू आलेली आहे 2 इंटू एक्स प्लस फाय ब्रॅकेट स्क्वेअर इज प्लस OB किती आहे? 2x होल स्क्वेअर, सॉरी 2 इंटू एक्स प्लस फाय ब्रॅकेटचा स्क्वेअर 2x होल स्क्वेअर इज इक्वल टू AB² म्हणजे 50चा स्क्वेअर. आणि मग इथे 4 येईल आणि एक्स प्लस फायचा स्क्वेअर x² प्लस फाय 10x प्लस 25 डायरेक्ट स्क्वेअर केला प्लस 4x² इज इक्वल टू 25 50चा स्क्वेअर काय 2500. आणि मग याला शक्यतो 4नी डिवाइड होतं तर इथंच कॅन्सल करा. 4नी डिवाइड होत असेल तर इथे काय येणार आहे? 4 टाइम्स 100 येतं आणि किती? 625 चालेल. बरं. आणि मग राहिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय राहतं? प्लस 10x प्लस 25 प्लस x² इज इक्वल टू, किंवा 625ला लेफ्टला घेऊया, मायनस 625 इज इक्वल टू 0. लाईक टर्मची ॲडिशन x² प्लस x² 2x². देअरफॉर 2x² प्लस 10x प्लस 10x आणि
25 मायनस 625 मायनस 600 येईल इज इक्वल टू 0. आता इथे 2ने डिवाइड करूया म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्पल होईल. प्लस 5x मायनस 300 इज इक्वल टू 0. आणि मग हे सॉल्व करा. प्रॉडक्ट 300 आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन 5 आले पाहिजे. कोणते दोन नंबर दिसत आहेत? 15 आणि किती? 15 आणि 20 प्रॉडक्ट बरोबर आहे ना? 15 दोन्ही 30 आणि बरोबर 20 आणि 15 आणि प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणजेच अपोजिट साईन, मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला आणि मायनस बरोबर. आणि मग एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 आहे म्हणून फॅक्टर डायरेक्ट लिहूया. एक्स प्लस 20 आणि एक्स मायनस 15 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 कधी असतो? प्रत्येक फॅक्टर इक्वल टू 0 असेल तर. एक्स प्लस 20 इज इक्वल टू 0 पॉसिबल नाही आहे. का तर एक्सची व्हॅल्यू -20 येणार. एक्स म्हणजे काय आहे तर ट्रेनचं स्पीड आहे आणि निगेटिव्ह ट्रेनचं स्पीड नसणार आहे. त्यामुळं मग एकच फॅक्टर इक्वल टू 0 येईल, एक्स मायनस 15. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली 15 किलोमीटर पर आवर. आणि मग हे झालं पहिल्या ट्रेनचं स्पीड. सेकंड ट्रेनचं स्पीड आलं 15 किलोमीटर पर आवर. आणि मग दुसऱ्या ट्रेनचं स्पीड म्हणजे काय तर इथेच एरो करून लिहितो. सेकंड ट्रेनचं स्पीड येईल एक्स प्लस 5 म्हणजेच 15 प्लस 5 फर्स्ट ट्रेनचं स्पीड येईल इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. आणि मग वर्डमध्ये व्यवस्थित देअरफॉर स्पीड ऑफ द फर्स्ट ट्रेन अँड सेकंड ट्रेन इज 20 किलोमीटर पर आवर अँड 15 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिवली. देअरफॉर शेवटचा आन्सर असेल स्पीड ऑफ द फर्स्ट अँड सेकंड ट्रेन इज, फर्स्ट ट्रेनचं 20 आहे जास्त आहे, 20 किलोमीटर पर आवर अँड 15 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिवली. हे झालं आन्सर. बघा याच्यामध्ये वेगळा पार्ट काय आहे तर डायरेक्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करून पायथागोरस थेरम वापरता आला पाहिजे. बाकी काही वेगळं नाही आहे.